नमस्कार, मॅथ बाय पूजामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 7th क्लासचा प्रॉब्लेम सेट 3, जो प्रॉब्लेम सेट नंबर 3 आहे. त्याच्यामध्ये काय असं आपल्याला जो एखादा ट्रायंगल दिले असेल, ठीक आहे, तर त्या ट्रायंगलचा आपल्याला एक कोन आपल्याला दिलेला असतो आणि दोन बाजू आपल्याला दिली असतात. त्याच्यावरून आपल्याला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा असतो, ड्रॉ करायचा असतो. याच्यावरच आहे संपूर्ण बेस आपला प्रॅक्टिस सेट 3, ठीक आहे. तर चला आता आपण कंप्लीट पाहणार आहोत आपला प्रॅक्टिस सेट 3. त्याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन इथं पाहू शकता मी लिहून घेतलेला, जो की अशाप्रमाणे ड्रॉ अ ट्रायंगल विथ द मेजर गिवन बिलो, ठीक आहे. आपल्याला खाली 3 वेगवेगळे मेजरमेंट दिले, त्या मेजरमेंटचा वापर करून आपल्याला ट्रायंगल काय करायचं, ड्रॉ करायचं आहे. त्याच्यातला हा फर्स्ट क्वेश्चन आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये दिला आहे की ट्रायंगल MAT, त्याच्यामध्ये आपल्याला लेंथ ऑफ MA दिलेली आहे 5.2 सेंटीमीटर, मेजर ऑफ अँगल A दिलेला आहे आपल्याला 80, त्याच्यानंतर लेंथ ऑफ AT दिली आपल्याला 6, ठीक आहे. तर या सगळ्यांचं आपल्याला काय करायचं आहे, आता ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचं आहे, ठीक आहे. तर ह्याच्या वेळी मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगते की तुम्हाला सर्वप्रथम काय करावं लागणार आहे, एक रफ डायग्राम काढावी लागणार आहे आणि जो क्वेश्चनमध्ये तुम्हाला माहिती दिली आहे ती तुम्हाला गिवन डाटा म्हणून लिहायची आहे. तर आता आपण इथं आन्सर लिहिणं सुरू करणार आहोत, ठीक आहे. आपलं आन्सर लिहायचं आपल्याला सुरू करायचं, तर ठीक आहे. त्या आन्सरमध्ये काय जे आपल्याला क्वेश्चनमध्ये माहिती दिली असते गिवन म्हणून आन्सरमध्ये सुद्धा लिहून घ्यायची. चला तर लिहून घेऊ. आपल्याला गिवनमध्ये दिला आहे ट्रायंगल AMT हा दिलेला आहे. त्याच्यामध्ये लेंथ ऑफ AN ही दिलेली आहे आपल्याला 5.2 सेंटीमीटर, मेजर ऑफ अँगल A दिलेला आहे आपल्याला 80, त्याच्यानंतर लेंथ ऑफ AT दिली आहे आपल्याला 6 सेंटीमीटर, ठीक आहे. आता याच्यासाठी आपण आता जी काय ती कच्ची डायग्रामची माहिती दिली होती ती लिहिली आहे. त्याच्यानंतर तर कच्ची डायग्राम म्हणजे ज्याला आपण रफ फिगर म्हणतो, ठीक आहे. ती रफ फिगर इथं पहिल्यांदा ड्रॉ करून घ्यायची. पाहू शकता मी तर रफ फिगर ड्रॉ करत आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जो अँगल दिलेला आहे, ठीक आहे, कोणता अँगल दिलेला आहे, A दिलेला आहे. तर A दिलेलं जे काही अँगल असेल त्याचीच बाजू तुम्हाला पाया म्हणून घ्यावी लागणार आहे. इथं बघू शकता आपल्याला 80 दिले आहे 6 सेंटीमीटर, तर आपण ही पाया म्हणून घेणार आहोत, ठीक आहे. किंवा तुम्ही हा वरचा पण सुद्धा पॉईंट घेऊ शकता, ठीक आहे. पण मी 80 ही आपण पाया म्हणून घेणार आहोत. तर मी हा माझा A पॉईंट, हा माझा T पॉईंट, ठीक आहे. हा माझा 6 सेंटीमीटर आणि A माझा कोण किती आहे तर 80 आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर हा माझा बिंदू M असणार आहे आणि हा माझ्याकडे M आणि T ही सुद्धा बाजू दिलेली आहे. ती दिलेली आहे मला 5.2 सेंटीमीटर. किती दिलेले आहे 5.2 सेंटीमीटर, सॉरी AM दिलेलं आहे मला 5.2 सेंटीमीटर. 5.2 सेंटीमीटर मला AM बाजू दिलेली आहे, ठीक आहे. तर ही बाजू दिलेली आहे मला, त्याच्यानंतर पाया पण दिला आहे आणि कोण पण दिला आहे, ठीक आहे. जसं तुम्ही तर कच्ची तुम्ही पाहू शकता, रफ डायग्राममध्ये पाहू शकता. त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, आता ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करणं सुरू करायचं आहे. तर तुम्हाला आता इथं सर्वप्रथम तुम्हाला जो आपला पाया आहे, जो बेस आहे, तो आपल्याला घ्यावा लागणार आहे. जी की मी इथं 6 सेंटीमीटर घेतला आहे, तो बेस आपण इथं पहिले स्केलमध्ये इथं मोजून घेऊया, ठीक आहे. मी इथं पहिले 6 सेंटीमीटरचा जो माझा बेस आहे तो मी इथे घेणार आहे. तर ही माझी 6 सेंटीमीटरची लाईन इथे मी ड्रॉ केलेली आहे, ठीक आहे. हे माझं A पॉईंट आहे आणि हे माझं T पॉईंट आहे आणि टोटली हा 6 सेंटीमीटरचा माझा पूर्ण पाया आहे, बेस आहे. आता याच्यामध्ये मला एक कोण घ्यावा लागणार आहे, तो जो की मला क्वेश्चनमध्ये दिलेला आहे 80, म्हणून मी ही D जी आहे आपली ती D A वर ठेवायची आणि याच्यामध्ये आता मला कोण मला घ्यायचं आहे, ठीक आहे. 80 हा माझा 80 इथे आलेला आहे, ठीक आहे. हा कोण 80 माझा इथं आलेला आहे. आता हा 80 जो माझा कोण आलेला आहे, ठीक आहे. हिची जी लाईन आहे तुम्ही जी कोणची अँगलची लाईन ड्रॉ करणार ती पहिल्यांदाच थोडीशी मोठी ड्रॉ करायची, कारण की आपण जी दुसरी बाजू आहे म्हणजे जी आपली 5.2 सेमीची जी बाजू आहे MA ही आपल्याला चॉपनुसार काढावी लागत असते. म्हणून जी तुम्ही A जे कोण घेतलेलं असेल जितकं पण असेल ती लाईन तुम्हाला जिथपर्यंत तुम्ही डॉट घेतला तिथपर्यंत घेता थोडीशी समोरून घ्यायची आहे तुम्हाला, कारण की आपल्याला येणारी नंतरची बाजू त्याच्यावर आपली येत असते ती. त्याच्यामुळे ही लाईन जी काही आहे, ठीक आहे, ती आपण थोडीशी समोर घेणार आहोत. पाहू शकता इथं माझा डॉट आलेला आहे, तर मी त्याच्यापेक्षा थोडीशी वर या लाईनला घेतलेली आहे ऑलरेडी, ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आता दुसरी बाजू दिलेली आहे AM, ती दिली आहे आपल्याला 5.2 सेंटीमीटर. तर आपल्याला हा जो स्केल दिसत आहे तुम्हाला, या स्केलमध्ये आपल्याला चॉकचे सहारे 5.2 सेंटीमीटरचं अंतर घ्यावं लागणार आहे, ठीक आहे. तर चला इथं आपण 5.2 सेंटीमीटरचं अंतर आपण घेणार आहोत. हे इथं माझं अंतर आलेलं आहे 5.2 सेंटीमीटरचं, ठीक आहे. तर आता जो 5.2 सेंटीमीटरचा माझ्याकडे अंतर आलेला आहे, ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला कोणती बाजू दिलेली आहे, MA दिलेली आहे, ठीक आहे. आणि आपल्याकडे जो खालचा जो सेगमेंट आहे त्या सेगमेंटमध्ये कोणता बिंदू आहे आपल्याकडे, A बिंदू आहे, ठीक आहे. म्हणून इथं पण A बिंदू आहे. त्याच्यानंतर इथं पण आपला जो दुसरा सेगमेंट येणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा A बिंदू आहे. म्हणून माझं हे जे लोखंडी टोक आहे मी कशावर ठेवणार तर A वर ठेवणार. कशावर ठेवायचं आहे, A वर ठेवायचं आहे. आणि हा चॉप असा तुम्हाला मारायचा, जी समोरची बाजू आपण काढलेली आहे त्याच्यावर पाहू शकता इथं माझा चॉप आलेला आहे, ठीक आहे. आता हा जो चॉप जिथं आपला इंटरसेक्ट झालेला तो असणार आहे माझा पॉईंट M. तो काय असणार आहे, माझा पॉईंट M असणार आहे, ठीक आहे.
तो माझा एम पॉईंट झालेला आहे. इथं आर्क जी इंटरसेक्ट झाली आपल्या या लाईनवर, ठीक आहे, ती माझा एम पॉईंट असतो. तो हा माझा एम आणि हा माझा टी मला स्केलच्या मदतीनं इथं जोडून घ्यायचं आहे, ठीक आहे, अशा प्रकारे, ठीक आहे. हा झाला माझा ट्रायंगल इथे कन्स्ट्रक्ट. आणि हा कोण कितीचा होता माझ्याकडे? 80 अंश. किती होता? 80 अंश, ठीक आहे. आणि ही जी बाजू आहे माझी, ठीक आहे, जी मी ड्रॉ केलेली आहे ती आपल्या नेक्स्ट बाजू होती, ही वाली बाजू. आणि ही बाजू आपण चॉप घेतलेली आहे. किती घेतली आहे? 5.2 सेंटीमीटरची, ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे? ट्रायंगल कसं करायचं आहे, ठीक आहे. आता पाहणार आहोत आपण क्वेश्चन क्रमांक सेकंड, जे की आपल्याला सेम अशाच प्रकारे करायचं आहे, ठीक आहे. किंवा त्याच्या अगोदर आपण हा जो सेकंड जो नंबर आहे आपल्याकडे दिलेला 5.2, तो बेस घेऊन आपण ही आकृती ड्रॉ करण्याचा प्रयत्न करू. चला तर आपण तशा प्रकारचा आकृती जर ड्रॉ करायची असेल, जर तुम्हाला 6 सेंटीमीटरचा पाया नाही, तुम्हाला 5.2 सेंटीमीटरचा जर पाया घ्यायचा असेल, बेस घ्यायचा असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही कशी आकृती ड्रॉ करायची ते पाहून घ्या इथे, ठीक आहे. पहा इथं मी बेस घेणार आहे माझा, जी काही आकृती आहे त्याच्यामध्ये माझा 5. किती? 2चा घ्यायचं. ह्या माझा 5 आहे, याच्यानंतर ही 2 लाईन म्हणजे माझ्या 5.2ची ही इथं लाईन आलेली आहे, ठीक आहे. ही 5.2ची माझा जो बेस आहे तो मी इथं घेतलेला आहे आणि त्याला नाव द्यायचं आहे मला एम ए, ठीक आहे. आता ए याच्यामध्ये मला परत किती घ्यावं लागणार आहे? 80, म्हणजे 80 अंशाचं माझं ए आहे, तर मला इथे 80 अंशाचं परत आपल्याला माप घ्यावं लागणार आहे. इथं मी एच्यावर डी ठेवणार आहे. आणि आता या बाजूचा झिरोनी नंबर काउंटिंग करायची वरच्या बाजूनी, ठीक आहे. तो ती माझी इथे येते, ठीक आहे, मी इथे घेणार आहे. आता याला मी थोड्यासं रेषावला थोडी समोर वाढून घेणार आहे, कारण की माझा जो येणारा चॉप आहे तो मला व्यवस्थित आला पाहिजे म्हणून. पॉईंट इथे येते पण रेषा मी थोडीशी वरपर्यंत घेणार आहे माझी. तर हा पहा, हे व्यवस्थित तुम्हाला जोडावं लागणार आहे. तुमचं पॉईंट आणि तुमचं खालचं पॉईंट दोन्हीही व्यवस्थित आलं पाहिजे, ठीक आहे. म्हणजे हा जो तुम्ही नंबरचा पॉईंट घेतलेला आहे कोणचा, त्याच्यानंतर एचा पॉईंट हे व्यवस्थित एकाच लाईनमध्ये आले पाहिजे. तसं तुम्हाला लाईन ओढाव्या लागणार आहे, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. काही नाही तर तुमचं जर पॉईंट चुकलं तर तुमचं माप ट्रायंगल दोन्हीही चुकू शकतं. आता याच्यामध्ये नेक्स्ट जो मी साईड घेणार आहे ती 80 घेणार आहे आणि ती 6 सेंटीमीटर आहे. तर म्हणून मी इथूनच 6 सेंटीमीटरचं अंतर इथं घेऊन घेणार आहे चॉपमध्ये, ठीक आहे. हा माझा 6 सेंटीमीटरचं अंतर आलेलं आहे, ठीक आहे. आता मी हे जे लोखंडी टोक आहे ते एवर परत ठेवणार आणि वरच्या बाजूने एक चॉप, ठीक आहे. आता चॉप केलं, इथं माझं कोण तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता. हा जो बिंदू आहे तो माझा एम बिंदू आहे. काय माझा? सॉरी, टी बिंदू आहे हा माझा टी बिंदू आहे. तर आता टी आणि एम मला जोडून घ्यायचं आहे. टी आणि एम मला स्केलच्या मदतीने व्यवस्थित इथं जोडायचं आहे, ठीक आहे. ही झाली माझी रेषा. ही माझी 6 सेंटीमीटरची होती म्हणून मी ती 6 सेंटीमीटर लिहिलं. पाहू शकता दोन्ही ट्रायंगल सेमच आहे, फक्त बांच्या ज्या बाजू होत्या त्या चेंज झाल्या. पहिले ए या बाजूने होतं तर दुसऱ्या वेळी ए आपल्या या बाजूने आहे. हा ए आपला किती येतं? 80 अंश आहे, ठीक आहे. अशा प्रकारे आपली आकृती येतात. तुम्हाला दोघीपैकी कोणती एक आकृती काढली तरी सारखंच पडतं. आता पाहूया क्वेश्चन नंबर सेकंड. हा आहे माझा क्वेश्चन नंबर सेकंड, तुम्ही इथं पाहू शकता, ठीक आहे. जे की दिलेलं आहे आपल्याला इन ट्रायंगल NTS मेजर ऑफ अँगल ऑफ टी इक्वल टू 40, लेंथ ऑफ NT इक्वल्स टू लेंथ ऑफ TS बरोबर 5 सेंटीमीटर. म्हणजे जे आपल्याला ट्रायंगल दिला आहे NTS त्याच्यामध्ये जो टी अँगल आहे तो 40 अंशाचा दिला आहे आणि NT आणि TS ह्या ज्या दोन्ही बाजू आहेत ते आपल्याला 5 सेंटीमीटरचं दिलं आहे. तर आपल्याला क्वेश्चनमध्ये जी काही माहिती आहे ती गिवन डाटामध्ये सुद्धा लिहायची आणि याच्यासाठी पहिले आपण रफ फिगर काढणार आहोत. म्हणजे आपल्या आन्सरमध्ये आपल्याला त्या गोष्टी नेहमी आपल्याला करायच्या, जसे ज्यावेळेस तुम्हाला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. तर माझा आन्सर एमध्ये येणार. माझी ही जी माहिती मला दिलेली आहे क्वेश्चनमध्ये की NTS हा एक ट्रायंगल आहे, त्याच्यामध्ये मेजर ऑफ अँगल टी दिलेला आहे माझ्याकडे 40 अंशाचा. त्याच्यामध्ये लेंथ ऑफ NT माझ्याकडे आहे, त्याच्यानंतर लेंथ ऑफ TS पण दोन्ही ज्या बाजू आहे माझ्याकडे ते 5 सेंटीमीटरचे आहे. तर मी सुरुवातीला एक ट्रायंगल म्हणजे जी रफ फिगर आहे ती ड्रॉ करणार आहे इथे, ठीक आहे. इथं मी रफ फिगर ड्रॉ केलेली आहे. आता NT घ्या किंवा TS पायात दोन्ही घेतलं तरी सारखे, कारण की दोघांचं मार आपल्याकडे काय आहे? सारखंच आहे, ठीक आहे. तर त्याच्यामुळे मी इथे तर TS घेणार आहोत, टी आणि एस, ठीक आहे. ती आपल्याकडे 5 सेंटीमीटर आहे आणि हा राहिलेला आपला एन बिंदू, ठीक आहे. तर NT आपल्याला दिलेलं आहे परत 5 सेंटीमीटर आणि हा टी जो अँगल आहे तो आपल्याला 40 अंशाचा दिलेला आहे, ठीक आहे. तर अशी आपली एक डायग्राम आपल्याला ड्रॉ करायची आहे. तर इथं जरा पाहू शकता स्केलमध्ये आता मी पाया घेणार आहे. पहिले तर 5 अंशाचा माझा पाया आला पाहिजे. तर इथं मी पाया माझा घेतलेला आहे, ठीक आहे, जो की आहे माझा टी आणि एस जो आहे 5 सेंटीमीटरचा आणि टी अँगल मला काढायचं आहे ते पी 40 अंशाचं 40. ते याच्यामध्ये मी डी ठेवणार, टी बिंदूवर डी ठेवणार आणि आता या झिरोपासून मी काउंटिंग करणार. तर 40 माझा इथे येत आहे, ठीक आहे. तिथं 40 आलेला आहे माझा. आता या 40च्या लाईनला मला काय करायचं आहे? जोडायचं आहे टी सोबत. आणि ही लाईन मी थोडीशी मोठी पहिले जोडून घेणार आहे, कारण की माझा येणारा जो नेक्स्ट सेगमेंट आहे म्हणजे नेक्स्ट बाजू आहे ती याच लाईनवर येणार असते, म्हणून मी ही थोडी पहिलेच मोठी इथं वाढून घेणार आहे, ठीक आहे. आता नेक्स्टमध्ये मला परत याच्यामध्ये जो नेक्स्ट बाजू आहे NT बाजू ही पण किती दिली आहे? 5 सेंटीमीटर, म्हणून मी चॉपमध्ये हे अंतर घेऊन घेणार आहे 5 सेंटीमीटरचा. हा माझा अंतर इथं मी घेतलेला आहे 5 सेंटीमीटरचा. आता हा चॉप मी या बाजूवर, ठीक आहे, ड्रॉ करणार आहे. पाहू शकता आला. आता हे जे पॉईंट टच झालेला आहे तोच असणार आहे माझा जो पॉईंट आहे एन, ठीक आहे. हा असणार आहे माझा पॉईंट एन. आता हा एन आणि एस मी इथं जोडून घेणार,
हे मला आता जोडून घ्यायचं आहे. इथं जोडले, हा माझा 5 सेंटीमीटर आहे. हा झाला माझा सेकंड क्वेश्चनचं ट्रायंगल रेडी. प्रश्न क्रमांक 3 जो की असा दिला आहे आपल्याला, ट्रायंगल FUN ज्याच्यामध्ये लेंथ ऑफ FU दिले आहे 5 सेंटीमीटर, लेंथ ऑफ UN दिले आहे 4.6 सेंटीमीटर आणि मेजर ऑफ अँगल U दिलेला आहे आपल्याला 110. ठीक आहे. तर आपल्याला आता ही जी काही माहिती आहे ती आपल्याला गिवन डाटा म्हणून सुद्धा लिहायची, त्याच्यावरून आपल्याला रफ डायग्राम काढायची आणि त्याच्यानंतर आपण डायग्राम काढणं सुरू करणार आहोत. तर चला, तर आपण आता जी आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आहे ती आपण गिवन डाटामध्ये लिहून घेणार आहोत. जो की ट्रायंगल दिला आहे आपल्याला FUN. ठीक आहे. त्याच्यामध्ये लेंथ ऑफ FUE जी दिली आहे आपल्याला ही 5 सेंटीमीटर दिलेली आहे. लेंथ ऑफ UN ही जी आहे आपल्याला 4.6 सेंटीमीटर दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये मेजर ऑफ अँगल U जो आहे आपल्याला हा 110 दिलेला आहे आपल्याला. ठीक आहे. तर आता आपण याची रफ जी डायग्राम आहे ती इथे आपण ड्रॉ करून घेणार आहोत. ठीक आहे. अशा प्रकारे आपण एक ट्रायंगल ड्रॉ करून घेणार आहोत. आता याच्यामध्ये फिगर मी इथं ड्रॉ करून झालेली आहे माझी, तुम्ही इथं पाहू शकता माझी रफ फिगर मी ड्रॉ केलेली आहे. बेस मी 5 सेंटीमीटरचा घेतला आहे, जी की लेंथ मला दिली आहे FU ची, ती मी बेस म्हणून घेतलेला आहे आणि U माझा 110चा असणार आहे आणि माझी NU ही जी मला बाजू आहे ती मला दिली आहे 4.6 सेंटीमीटरची. तर असा जो आपण डायग्राम काढलेली आहे त्याची आता आपण डायग्राम कन्स्ट्रक्ट करायला सुरुवात करणार आहे. तर बेस घेणार आहे मी आता 5 सेंटीमीटरचा. ठीक आहे. ते मी तर 5 सेंटीमीटरचं इथं बेस मी ते ड्रॉ करून घेणार आहे. ठीक आहे. तर हा जो माझा बेस आहे म्हणजे F आणि हा U, ठीक आहे, कितीचा आहे माझ्याकडे 5 सेंटीमीटरचा आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता U मला घ्यायचं आहे कितीचं, तर 110 अंशाचं मला घ्यावं लागणार आहे. तर त्याच्यासमोर मला ही जी डीचा आहे त्याचा वापर मला इथं करायचा आहे. ठीक आहे. याच्यानंतर मी U वर हे टोक ठेवणार आहे आणि इथून आता ड्रॉ करणार आहे 110. हा 90 आहे माझा, त्याच्यानंतर हा 100, हा माझा 110. ठीक आहे. तर मी इथं ड्रॉ करून घेणार आहे डॉट. आता याला मला जोडून घ्यायचं आहे. ठीक आहे. म्हणजे माझा तो U जो पॉईंट आहे तो, आणि ती पहिलेच म्हटलं आहे की रेषा तुम्हाला पहिल्यांदाच मोठी काढून घ्यायची, कारण की आपल्या नेक्स्ट बाजू ती त्याच लाईनवर येत असते जी आपण इथं कोणची बाजू घेत असतो त्याच्यावर. ठीक आहे. तर ही मी पहिलेच थोडीशी मोठी इथं घेतली आहे, तुम्ही पाहू शकता माझी बाजू मी मोठी घेतली आहे. आता याच्यामध्ये जो नेक्स्ट बाजू आहे माझ्याकडे NUT आहे माझ्याकडे 4.6 सेंटीमीटर. तर माझ्याकडे चॉप आहे, तर चॉपमध्ये मी आता अंतर मोजून घेणार आहे 4.6 सेंटीमीटर. हा माझा चॉप, त्याच्यामध्ये आता मला व्यवस्थित अंतर इथं करून घ्यायचे. हा माझा 4.5 आणि हा 4.6. तिथं 4.6 मी अंतर घेतलेलं आहे. ठीक आहे. आता हा 4.6 अंतर घेतलेलं चॉप मला कशावर ठेवायचं, U वर त्याचं लोखंडी टोक ठेवावं लागणार आहे आणि समोर जी बाजू जी काढलेली आहे आपण कोणची त्याच्यावर मला एक छोटीशी आर्क काढायची. ठीक आहे. ती मी आर्क काढलेली आहे. ठीक आहे. हाच असणार आहे माझा पॉईंट N. काय असणार आहे, हा माझा पॉईंट N असणार आहे. ठीक आहे. आणि ही बाजू घेतली आहे मी 4.6 सेंटीमीटरची. आता ही N आणि F ही मला जोडून घ्यायची आहे स्केलच्या मदतीनं. इथं पाहू शकता स्केलच्या मदतीनं जोडायचं आहे. इथं स्केल घेतलेली आहे मी, आता याला स्केलच्या मदतीने इथं व्यवस्थित आता मी जोडून घेणार आहे. ठीक आहे. तर हा माझा ट्रायंगल इथं कन्स्ट्रक्ट झालेला आहे. 3rd नंबरचा जो क्वेश्चन होता त्याच्यासाठी माझा असा ट्रायंगल असणार आहे आणि हा माझा जो अँगल आहे तो 110. ठीक आहे. तर इथं मी लिहून घेतलेला आहे. अशा प्रकारचा आहे आपला क्वेश्चन क्रमांक 3rd. आता पाहणार आहोत आपण याच्यातला लास्ट क्वेश्चन आणि क्वेश्चन क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 4 तुम्ही तर पाहू शकता मी लिहून घेतलं आहे. इन ट्रायंगल PRS ज्याच्यामध्ये लेंथ ऑफ RS 5.5 सेंटीमीटर, लेंथ ऑफ RP इज 4.4 सेंटीमीटर आणि जो कोण दिला आहे मला R तो दिला आहे 90 डिग्रीचा, म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल माझा होणार आहे. ठीक आहे. याच्यासाठी मला आता पहिले जे क्वेश्चनमध्ये माहिती दिली आहे ती गिवनमध्ये सुद्धा लिहून घ्यावी लागणार आहे. तर आता मी जे क्वेश्चनमध्ये इन्फॉर्मेशन होती ती आन्सरमध्ये सुद्धा लिहून घेणार आहे, म्हणजे माझा गिवन डाटा म्हणून ती माहिती लिहायची मला. ट्रायंगल PRS, लेंथ ऑफ RS 5.5 सेंटीमीटर, लेंथ ऑफ RP 4.2 सेंटीमीटर, मेजर ऑफ अँगल R 90. ठीक आहे. तर आता याचा जो गिवन डाटा आहे त्याच्यावर मी आता याची जी रफ फिगर आहे ती पण ड्रॉ करून घेणार आहे. ठीक आहे. ती अशा प्रकारची येणार आहे. तर हा माझा कोण 90चा आहे. ठीक आहे. आणि हा माझी जी साईड आहे ही R आणि ही S आहे, कारण की R मला 90 दिलेलं आहे आणि हे माझं P आहे. ठीक आहे. हा दिला आहे मला 5.5 सेंटीमीटर, त्याच्यानंतर RP जो आहे तो माझ्याकडे 4.2 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. तर ही माझी झाली रफ फिगर. आता या रफ फिगरला पाहूनच मला काय करायचं आहे, आता या रफ फिगरला पाहून मला जे काही डायग्राम ती ड्रॉ करायची आहे. ठीक आहे. तिथं मी आता रफ फिगर मी काढलेली आहे. तर आता डायग्राम काढायला सुरू करणार आहे. बेस माझा 5.5चा आहे. ठीक आहे. तर माझा हा 5.5चा मी बेस इथं ड्रॉ करून घेते. हा झाला माझा 5.5चा बेस, जो की आहे R आणि S. इथं लिहून घ्यायचं मला 5.5 सेंटीमीटर आणि R मला दिलेलं आहे ते पण 90. ठीक आहे. तर मी इथं परत R वर D घेणार आहे आणि याच्यामध्ये 90 माझं काउंट करून घेणार आहे. आता हा जो 90चा जो पॉईंट आलेला आहे तो मला जोडून घ्यायचा आणि ती बाजू तुम्हाला तर माहिती आहे काय करायची, पहिल्यांदाच तुम्हाला मोठी घेऊन घ्यायची, कारण की येणारी बाजू ही याच लाईनवर येणार असते. ठीक आहे. तर हा माझा 90चा कोन इथं रेडी आहे. आता याच्यामध्ये मला जो नेक्स्ट बाजू आहे ती दिली आहे मला 4.2 सेंटीमीटरची. तर माझ्याकडे जी स्केल आहे त्याच्यामध्ये मला अंतर घ्यावं लागणार आहे 4.2 सेंटीमीटर. ठीक आहे.
तर हा माझ्याकडे अंतर स्केल आहे, याच्यामध्ये मी आता अंतर मोजून घेणार आहे 4.2 सेंटीमीटरचा. हा जो स्केलमध्ये मी अंतर घेतलं आहे, चॉपमध्ये अंतर घेते स्केलवरून मोजून 4.2चा. आणि ती बाजू आहे माझ्याकडे कोणती, तर आरपी. ठीक आहे, तर मी आर्कवर इथे लोखंडी टोक ठेवणार आणि समोर एक छोटासा आर्क इथं ड्रॉ करणार आहे. ठीक आहे, तिथं हा जो आर्क तयार झालेला आहे, हीच हात जी आहे ते राहणार आहे माझा पी बिंदू. ठीक आहे, हात काय राहणार आहे माझा पी बिंदू. तर हा पी बिंदू आणि एस बिंदू मला ड्रॉ करून घ्यायचे, जोडून घ्यायचे स्केलनी. तर ही झाली माझी क्वेश्चन नंबर 4ची जी काही आहे ती डायग्राम ड्रॉ करून ठीक आहे तयार झालेली आहे. अशा प्रकारचे आहे आपल्याला सगळे क्वेश्चन. आपला जे प्रॉब्लेम सेट आहे, आपल्याला प्रॉब्लेम सेट कोणता, तर थर्डवाला. तर या थर्डवाल्या प्रॉब्लेम सेटमध्ये तुम्हाला 2 बाजू आणि एक अँगल दिलेला असेल, तर तुम्हाला त्याचा ट्रायंगल जो आहे काय करायचा आहे, ड्रॉ करायचा असतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणखीन काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. चला तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.